गेल्या आठवड्यात कोपरगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्याने चिमुकलीवर आणि या आठवड्यात शेतात काम करणाऱ्या एका वृद्ध महिलेवर हल्ला करून ठार केले। या घटनेनंतर कोपरगाव शहरासह तालुक्यात भीतीचे वातावरण असून काही खोडसाळ प्रवृत्तीचे लोक शहरातील विविध उपनगरातील फोटो वापरून AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप वापरून बिबट्या आल्याचे फोटो तयार करून समाज माध्यमांवर व्हायरल करत आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये व शेतकरी ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून काही ठिकाणी पालकांनी लहान मुलांना शाळेत पाठवणे बंद केले आहे। समाज माध्यमांवर आलेल्या अनेक फोटोंची पडताळणी केली असता अनेक फोटो AIचा वापर करून बनवले असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे सोशल मीडियावर बिबट्याचे बनावट फोटो व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून अशा लोकांवर पोलीस कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी म्हटले आहे। दरम्यान सध्या शहरातील ग्रामीण लगतच्या भागात आणि ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर आहे। अशा प्रकारे जर कोणी AIचे फोटो व्हायरल करत असतील तर खरी बातमीसुद्धा नागरिकांना खोटी वाटेल। जे कोणी AI फोटो व्हायरल करत असतील त्यांनी लक्षात घ्यावे, खरा बिबट्या जर आला तर लांडगा आला रे आला व्हायला नको। सध्याच्या परिस्थितीमध्ये कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन दुर्दैवी अशा घटना झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये एक चिमुकली 3 वर्षाची, त्याचबरोबर एक वयस्कर महिला 61 वर्षांची महिला याच्यावरती बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केलेला आहे। सदर बिबट्यांचा शोध हा फॉरेस्ट विभागाकडून युद्ध पातळीवरती सुरू आहे। सध्या कोपरगाव तालुक्याच्या बऱ्याचशा ग्रामीण भागामधून तसेच शहरी भागामधून वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत की बिबट्या इकडे दिसला, बिबट्या त्या घरासमोर दिसला, परंतु आम्ही ज्या वेळेला खात्री केली तर अशा कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नसल्याचे बऱ्याच वेळेला निदर्शनास आलेले आहे। बरेच इसम हे खोडसाळपणे एखाद्या बिबट्याचा AIचा वापर, AI या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या ठिकाणी बिबट्या वावरत आहे असे त्याचे फोटो व्हायरल करून लोकांमध्ये जनमानसामध्ये एक दहशत, त्याचबरोबर दहशत निर्माण करत आहेत। त्याच्यामुळे जनमानसावरती भयानक असा प्रकार निर्माण होत आहे। बऱ्याच शालेय विद्यार्थी असतील, गावातील महिला असतील, गावातील पुरुष मंडळी असतील, याच्यामध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। एक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि जर AIच्या माध्यमातून जर कोणी असा खोडसाळपणा करत असल्याचे निदर्शनास आल्यास पोलीस विभागाकडून, पोलीस प्रशासनाकडून सक्त कारवाई करण्यात येईल। सोशल मीडियावरती AI या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोणतीही अफवा पसरू नये, जेणेकरून जनमानसामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण होईल। गेल्या काही दिवसांपासून अशा वारंवार घटना घडत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने सर्व सायबर पोलिसांची मदत घेऊन अशा प्रकारच्या जे कोणी अफवा पसरवत आहेत त्यांच्यावरती आपण सोशल मीडियावरती एक बारकाईने नजर ठेवून आहोत। अशी कोणतीही व्यक्ती आढळून आल्यास त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल।